नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती. आणि आज तुमच्यासाठी आपण एक अत्यंत महत्त्वाचा विषय अनलॉक करणार आहोत मित्रांनो. मोफत जमीन कशी मिळवायची. बघा, आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला मोफत जमीन कशी मिळवायची हे तुम्हाला मी सांगणार आहे. आता तुम्ही थंबनेल बघितल्याच्या नंतर प्रत्येक जणाला वाटेल हा एक स्कॅम आहे, हा एक फक्त क्लिक बेस्ड एक व्हिडिओ आहे. असं काही नाही मित्रांनो, ही ॲक्युरेट गव्हर्नमेंटनं पुरवलेली माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे आणि याच्यामध्ये तुम्ही मोफत जमीन घेऊ शकता. मग त्यासाठी तुम्हाला करायचंय काय, तो व्हिडिओच्या एंड पार्ट मध्ये तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे, कारण कुठलीही गोष्ट तुमच्याकडून मिस होता कामा नये मित्रांनो. त्यामुळे आपण कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण आणि स्वाभिमान योजना या योजनेअंतर्गत जो मोफत निधी जमीन उपलब्धतेसाठी मिळतो तो मिळवायचा कसा यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. तर सर्वप्रथम मित्रांनो, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवर नवीन असाल, अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल बटनला क्लिक करा. यामुळे येणारे सगळे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला वळूयात आजच्या विषयाकडे. सर्वप्रथम पहा मित्रांनो, आपण महाराष्ट्र शासनाच्या GR च्या वेबसाईट वरती आलेलो आणि इथं आल्याच्या नंतर 23 डिसेंबर 2025 म्हणजे ही मागची जी डेट आहे ती, याच्यामध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग या इथं क्लिक केलेलं आहे आणि तारीख मध्ये आपण 23 डिसेंबर तारीख टाकली. त्यांना दिलेला कॅप्चा कोड किंवा पडताळणी संकेतांक कोड इथं मॅन्युअली फिल केलाय आणि शोधा या बटनाला क्लिक केलंय. तर इथं तुम्हाला फर्स्ट नंबरची ही जी लाईन दिसते, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना 2025-26, याच्यामध्ये या योजनेसाठी गव्हर्नमेंटनं निधी उपलब्ध करून दिलाय. मग त्यासाठी ऑफिशियल इथं तुम्हाला एक PDF दिसते, आपण त्याला क्लिक करून ओपन करूया. इथं ओपन केल्याच्या नंतर तुम्ही परत पाहू शकता की कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण आणि स्वाभिमान योजनेसाठी काही कंडिशन, काही अटी आणि त्यासाठी अधिकृत महाराष्ट्र शासनाकडून आलेली माहिती आपण या पार्ट मध्ये पाहतोय. बघा, 23 डिसेंबरचा हा GR आहे. याच्यामध्ये समाज कल्याण आयुक्त पुणे यांचं हे पत्र आहे आणि त्याच्यानुसारच ही पुढची प्रोसेस राबवण्यात येत आहे. आता सर्वप्रथम मी थोडंसं झूम केलंय म्हणजे तुम्हाला पाहायला सोपं होईल. बघा, याच्यामध्ये 2025 आणि 26 या वर्षाकरिता एक अंदाज वितरण आणि संनियंत्रण प्रणालीवर, ज्याला बीम्स असं आपण म्हणतो, 20 कोटीचा निधी वित्त विभागानं उपलब्ध करून दिलेला आहे. आता या 20 कोटीमध्ये आपल्याला कुठल्या गोष्टीसाठी हा निधी उपलब्ध करून दिलाय की याच्यामध्ये कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना याच्यामध्ये भूमिहीन लोकांना जमीन उपलब्ध करून देण्यासाठी ही स्कीम आणि हा फंड उपलब्ध गव्हर्नमेंट करून दिला. मग त्यासाठी आपण त्यांना दिलेली ही पहिले सर्वप्रथम त्यांची आकडेवारी पाहूया. बघा, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना याच्यामध्ये हा त्यांचा सहाय्यक अनुदानामध्ये पूर्ण त्याची डिटेल्स इथं तुम्हाला पाहायला मिळते. त्याच्यामध्ये अर्थसंकल्पित निधी किती आहे, 100 कोटी आहे आणि वितरित करण्यासाठी मान्यता देण्यात येत असलेला निधी आहे 20 कोटी रुपये. एकूण 100 कोटी पैकी 20 कोटीचा निधी तुर्तास उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तर याच्यामध्ये मोफत जमिनीसाठीचा हा निधी गव्हर्नमेंटनं उपलब्ध करून दिलाय. याच्यामध्ये बघा की हा निधी खर्च करण्यासाठी आयुक्त समाज कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे यांचं नियंत्रित अधिकारी आणि संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषणा करण्यात आलेली की त्यांना हे ठरवायचे हा निधी कसा वापरायचा आहे म्हणून. याच्यामध्ये बघा, जो विवरणातील 4 नंबरचा रकाना आहे, 20 कोटीचा निधी हा प्रस्तुत योजनेकरिता खर्च करावा. आता प्रस्तुत योजना कोणती, तुम्हाला मी वरती इथं सांगितलं होतं, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण आणि स्वाभिमान योजना. तर ह्या योजने अंतर्गतच हा निधी खर्च करण्यात आला पाहिजे असं त्यांना सांगितलंय. या निधी खर्च झाल्यानंतर त्याचं विवरण आणि उपयोगिता प्रमाणपत्र न चुकता शासनास सादर करण्यात यावे असं यानं इथं सुद्धा सांगितलेलं आहे. मग ही जी योजना आहे, ह्या योजनेचा आलेला निधी 2025-26च्या आलेल्या निधीतून भागवण्यात यावा. त्यासाठी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती व इतर मागासवर्ग व अल्पसंख्याक यांचे कल्याण, त्याचबरोबर अनुसूचित जातीचे कल्याण, अनुसूचित जाती व नवबौद्ध भूमिहीन शेतमजुरांना जमिनीचे वाटप आणि सहाय्यक अनुदाने
आता याचा पूर्ण अर्थ काय आपण सगळ्यात अगोदर हे समजून घेऊया. बघा, अनुसूचित जाती म्हणजे ज्याला आपण जनरली SC असं रेफर करतो, शेड्युल्ड कास्ट, आणि अनुसूचित जमाती ज्याला आपण ST असं आपण रेफर करतो. त्याचबरोबर इतर मागासवर्ग म्हणजे ज्याला आपण OBC असं म्हणतो, आणि अल्पसंख्याक याचे कल्याण. आता अल्पसंख्याक कोण? मुस्लिम मध्ये येणारे लोक हे अल्पसंख्याक असतात. त्याचबरोबर जैन ही कम्युनिटी सुद्धा अल्पसंख्याकमध्ये मोडली जाते. तर या सगळ्यांच्यासाठी हा निधी वापरण्यात यावा असं गव्हर्नमेंट या GR मधून सांगण्याचा प्रयत्न करते. त्याच्यानंतर बघा, उपयुक्त योजनेकरिता मागील वर्षातील खर्चाची उपयोगिता प्रमाणपत्र नियंत्रक अधिकारी यांना तपासणीच्या आधी राहून खर्च निधी करण्याची जबाबदारी नियंत्रक अधिकाऱ्याची राहील. आता हे आपल्यासाठी नाहीये, हे फक्त त्यांच्यासाठी गाईडलाईन्स दिलेत की हा 20 कोटीचा जो निधी आहे तो कसा खर्च करायचा, कुठं खर्च करायचा, आणि त्याच्याशी लागणारे निगडीत सगळी कागदपत्र समोरच्याकडून घ्या आणि या योजने अंतर्गत जे कागद आहेत ते आम्हाला पुरवा, असं त्यांना त्या नियंत्रण करणाऱ्या अधिकाऱ्यासाठी काही सूचना दिलेल्या आहेत. तर या निधीसाठी या योजनेसाठी हा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. यानंतर ही योजना लवकरच चालू होईल, त्यासाठी ऑफलाईन किंवा ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाऊ शकतात. तर त्या संदर्भात येणाऱ्या नवीन गोष्टीची माहिती सगळ्यात अगोदर तुम्हाला मीच प्रोव्हाइड करणार आहे. त्यासाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करा, आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. भूमिहीन मित्राला जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, ज्यामुळे त्याला जमीन घेण्यासाठी मदत होईल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त कमेंट करा, आणि अद्याप चॅनलवर नसाल तर सगळ्यात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. भेटूया नवीन एका व्हिडिओत.